मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाले। चौकशी होईपर्यंत मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी केली। मात्र या घटनेशी आपला संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री झिरवाळ यांनी दिलंय। यावरून सभागृहामध्ये विरोधकांनी झिरवाळांविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला। मंत्रालयात धाड पडणं हे कधी आमच्या या ठिकाणी ऐकवण्यात नाही आहे। एसीबीची धाड ही मंत्रालयात कधी झाली आम्ही ऐकलेलं नाही। मंत्र्याचा ओएसडी जर या ठिकाणी पैसे घेत असेल तर या केमिस्ट लोकांच्यावरचा अन्याय किंवा या राज्यामध्ये नेमकं काय चाललंय हे वास्तव या ठिकाणी समोर आहे। आमची मागणी एकच आहे की ही कारवाई हो, पण मंत्र्यांनी बाजूला जावं। मंत्री तिथं राहणार असतील, मंत्री त्या पदावर राहणार असतील तर त्या अधिकाऱ्यांची चौकशी काय होणार आहे? मंत्र्यांनी देखील म्हणलेलं आहे की मी दोषी असेल तर बाजूला होईल। तर माझं म्हणणं आहे दोष सिद्ध होईपर्यंत बाजूला जावं। तुम्ही स्वतःहून मंत्रिपद सोडले पाहिजे, राज्यात मेसेज गेला पाहिजे। जर वस्तू नीतिमत्ता असेल तर मंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। झिरवाळ साहेब बोला। सभापती महोदय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी केलेल्या कार्यवाहीत माझ्या कार्यालयातील लिपिक श्री राजेंद्र ढेरिंगे यांना ताब्यात घेतले होतं। या घटनेच्या दिवशी मी शासकीय कामानिमित्त एक दिवस अगोदरच दिल्लीत त्या ठिकाणी गेलो होतो। या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही। आजपर्यंत कधी माझ्या राजकीय जीवनात अशा प्रवृत्तींना मी पाठीशी घातलेली नाही। भविष्यात सुद्धा कधी अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही। अशा जबाबदार विरुद्ध जी कार्यवाही व्हायला पाहिजे ती त्या ठिकाणी झालेली आहे। पुढील तपास कायदेशीर त्या ठिकाणी सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।